बांबू फॉरेस्ट इन जपान ह्याचा व्हिडिओ बघा, युट्यूबला आहे. किंवा जपान बांबू फॉरेस्ट यानं काय केलंय ती करायचं आपण पिल्लू त्याचं. ह्यानं काय केलंय 100 एकरवर बांबू तयार केला जपानमध्ये. ह्यानं इंटिरियर एक रोड केलाय असा सेंट्रल इथं मध्ये त्यानं काही कॉटेजेस असले नखरे केले आणि म्हणजे ह्या रोडला लागूनच टी स्टॉल, थोडेसे कॉटेज, राहायचं वितर आणि हे सगळं बांबूचं त्यानं जंगल केलं. त्यानं मियावॉकी कन्सेप्ट वापरली आहे. मियावॉकी, व्हॉट इज मियावॉकी कन्सेप्ट माहित आहे का तुम्हाला? नाही. मियावॉकी हा काय म्हणतोय की प्रत्येक झाड तुम्ही 5-5 फुटावर जर लावलं, 100 वर्षाचं जंगल तुम्हाला 10 वर्षात तयार करायचं असेल, 100 वर्षाचं जंगल जर 10 वर्षात तयार करायचं असतं तर 5-5 फुटावर झाडं लावा, 5 वर्षाचंच तुमचं जंगल तयार होतं. दिस इज मियावॉकी कन्सेप्ट. ही तुमच्या युट्यूबला आहे सगळीकडे मिळाली. तीच आपण बांबू मध्ये करायची, तीच ना बांबू मध्ये केली. आणि इथं नुसतं जंगल केलं बांबूचं, वेगवेगळ्या जाती लावल्यात, एक नाही सगळ्या जाती लावल्यात, असं फॉरेस्ट केलं. आता तो आपल्या ह्याच्याप्रमाणे 10,000 रुपये घेतोय तिकीट एंट्री फीस. 10,000 रुपये घेतो एका वन डेला. म्हणजे आता आपल्याकडं सोलापूर साईडला निघालेत 500-700 रुपये घेतात. त्याला थोडे फ्रुट्स देतात, एक जेवण देतात, बोंबलं फिरवतात, पाणी बिणी. पर्यटनवाले काय करते? पर्यटन बोंबलं फिरायचेच पैसे, काय कसले पैसे त्याला खूप आहेत ना. द्यायला गेलं. तुमच्या पुण्या मुंबईला कसं आहे, आता ही जर मुंबई जवळ असतं ही तर थोडा नाश्ता थोडं जेवण केलं तर लोकांना टाइमपास. हे असं तुम्ही फॉरेस्ट तयार करा, जंगल तयार करा आणि मध्ये इंटिरियर रोड करायचे, फिरवायचे. व्हरायटी